हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव गगन कहे विजयी भव। है रात की सुरंग भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी गगन कहे विजयी भव। है रात की सुरंग भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी गगन कहे विजयी भव। सलग तो 8 वर्षापासून जेव्हा मी प्रभाग 7 मधनं झाल्यानंतर 8 वर्षे लगातार ऑफिस चालू आहे, काम करतोय। डोर टू डोर झाला, सिनियर सिटीजनचं कॉम्प्लेक्समध्ये असो, गांधीनगर असो, हेलपडा असो, या प्रभागात तो एवढे कॉम्प्लेक्स असेल असा कुठला कॉम्प्लेक्स नसेल तिथे ॲडव्होकेट विकी पाटीलचं नाव पोहोचला नसेल। त्याची जी काम करण्याची प्रथा, एक उच्च शिक्षित असा ॲडव्होकेट ह्या प्रभागाला आज उमेदवार म्हणून लावलेला आहे। तसंच त्याचे सहकारी नितीन लांडगे हा बँगलोरवरून IIM करून आलेला आहे। असे हे 2 उमेदवार सुशिक्षित म्हणून ह्या प्रभागात आज अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत। ॲडव्होकेट विकी पाटील ची निशाणी आहे पंखा, आपण बघत असाल, पंखा उभार करू भाई, पंखा, आणि नितीन लांडगे यांची निशाणी आहे नारे। गांधीनगर आणि सुभाषनगर तसंच नलपाड्याचा एक मुद्दा घरांचा गाजतोय, त्याबद्दल तुमचं मत काय? ह्या प्रभागातील माजी नगरसेवक संजय पांडे सलग जवळजवळ 15 वर्षापासून ते प्रभागात त्यांचं SRA डेव्हलपमेंटचं काम चालू आहे। माझ्या लक्षात येत नाही का ते 15 वर्षापासून सलग तो माणूस बिल्डिंगचं काम करण्याचं सोडून प्रत्येक इलेक्शन लढतो। आता हा व्यक्ती तिथे नगरसेवक बनायला आलाय का बिल्डर म्हणून बघायला आलाय? त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे नगरसेवक बनना है तो भाई तुमको ये बिल्डिंग का काम छोड़ना पड़ेगा। बिल्डर नगरसेवक नहीं रह सकता है और नगरसेवक बिल्डर नहीं हो सकता है, अशी भावना या जनतेची असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती घराघरातला निघून त्यांच्या प्रचारासाठी आज तुम्ही बघत असाल जो जोक्स माझ्या लाईफमध्ये मी 3-4 इलेक्शन लढलो, ज्या दिवशी जनतेने ठरवलं आणि फक्त त्यांची एक रॅली काढली। आज ही जी मुलं 14 वर्षे, 15 वर्षे, 16 वर्षे, ती मुलं 22 वर्षाची, आता 25 वर्ष झालेली आहे, ते सर्व मतदार झाले। युवा पिढी अशी एकदम त्यांच्या जोशमध्ये उतरले। त्याचबरोबर ही सर्व सिनियर लोक आमच्या बरोबर उतरून ह्या पाटील परिवार इथून 2 मिनिटाच्या अंतरावर याचं घर आहे। विकी पाटीलच्या समोर जो कॅन्डिडेट आहे मोकाशी, 8 ते 9 वर्षे ह्या प्रभागात कधीही तो दिसलेला नाही, आलेला नाही, तरी बेशरम होऊन तो माणूस या प्रभागात येतो कसा, फिरतो कसा, त्या देखील आम्हाला काय समजत नाही। आता हा संजय पांडे 15 वर्षापासून लोकांची भाडी देत नाही, लोकांना घरं भेटत नाही, बेघर झालेलं आहे। आजची नवीन सिस्टीम चालू केलेली आहे, प्रत्येकाला घरातनं बोलवतो आणि सांगतो भाई ये तुम्हारे घर में कितना है लोग है? 5 लोग है, ये 5000 रो। तो बोला साहब मैं तो भाड़ा लेने आया है, ये 5000 लो बाद में देखेंगे। असं करून एवढे लोकांना त्रास झालेला आहे। हे त्रासाने लोक रस्त्यावर उतरलेले आहे, त्रासाने लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि त्याचं फल येणाऱ्या 15 तारखेला छाटून मतदान ह्या ॲडव्होकेट विकी पाटील यांची 1 नंबर मशीन आहे, त्याच्यावर 4था नंबर सिलिंग फॅन, आणि हा आपला नितीन लांडगे हे त्यांच्या 4थ्या नंबरच्या मशीनमध्ये 10व्या नंबरला त्यांचा नारळ आहे। संपूर्ण प्रभागातील जनता आपण बघितलं असेल, बच्चा बच्चा कहता है एडवोकेट विकी पाटील सच्चा है, बच्चा बच्चा कहता है नितीन लांडगे सच्चा है।